रुक्मिणी मातेच्या पूजेला सुरुवात करणार आहोत। रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आता आपण दाखल झालो आहोत। आद्य शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकापासून संत परंपरेतील प्रासादिक अभंग रचनेपर्यंत, संशोधकांच्या प्रबंधांपासून लोकवाणीतल्या गीतांपर्यंत, कीर्तन परंपरेपासून लोककलेपर्यंत पंढरीचा विठुराया आणि ही रखुमाई सर्वांचं लक्ष वेधून घेते। रुक्मिणी मातेची पूजा आता आपण करत आहोत। भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं जे द्वैत आहे, ते जे द्वंद्व आहे, त्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। शिव काय किंवा शक्ती काय, एक एक ते अपूर्णच आहे। शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत। मात्र ते एकत्र आले की शिवशक्ती झाले की मगच ते पूर्ण होतात आणि साऱ्या जगाचा कारभार करू शकतात। प्रकृती आणि पुरुषाची ही जी जोडी आहे, ती पुरुषाला काही करण्याची शक्ती आहे, पण ती करण्याची प्रेरणा मात्र प्रकृतीकडे आहे। त्यामुळे काही करण्यासाठी हे एकत्र येणंच आवश्यक आहे। म्हणून सर्व भक्तांचा जो संसार चालवायचा आहे, पांडुरंगाच्या भक्तांचा संसार चालवायचा, तो रखुमाईच्या साथीशिवाय अशक्य आहे, कारण ती पांडुरंगाची शक्ती आहे। रखुमाई किंवा रुक्मिणी ही आदिशक्ती आहे। तिची महापूजा आता वैदिक स्वरूपामध्ये संपन्न होत आहे। रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते। थोड़ा पीछे थोड़ा रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुजारी व्यक्ती स्त्री असणारं हे पहिलंच देऊळ आहे। यातून वारकरी संप्रदायातली समता, समानता अधोरेखित होते। रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातोय, दुधानं स्नान घातलं जातंय। पंचामृताचं स्नान होतं आहे। षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला। पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत। या निमित्तानं, रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया। श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे, परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे। भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं, तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते। जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकू यायचं, इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती। तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयालाही जवळचा वाटतो। तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलालाही लागते। घेती हिरिदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग। कान्होपात्रेचे तळमळ आणि निर्मळ भक्ती इतकी पवित्र होती की तिला पांडुरंगानं थेट त्याच्या अंतरंगात सामावून घेतलं। तर संत सखुबाईसाठी पांडुरंगानं स्त्री रूप घेतलं। तुकोबांनी म्हटलेलं भेदाभेद भ्रम अमंगळ याची सार्थकता प्रत्यक्ष विठू माऊलीने अशी कित्येक वेळा सिद्ध केली। ही जी रुक्मिणी माता आहे तेजस्विनी, तिच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेतच। ती अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतः शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे। पांडुरंग पंढरपूर
पंढरपूरमध्ये आला तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला सजवून पटवून परत नेण्यासाठी आला. भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माताही तशीच तिष्ठत राहिली. म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे. ही श्याम गुणमयी अशी देवी आहे. रुक्मिणी मातेची पूजा होते आहे. पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं दुमदुमून गेलं आहे. शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी लढिवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक खोड समजून घेऊन मला समजावत, शांत करत, मला शिस्त लावत, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये न्हाऊन घालावं. अगदी असंच रूप रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं. स्नान घातलं जातंय. विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी. इथे द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे. ते प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, ते प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं. हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व स्रोत, सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी. अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी, त्यांना व्यवहाराच्या सचोटीच्या वाटेवर ताठ उभं ठेवणारी अशी ही रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या देव्हाऱ्यामध्ये मातेची पूजा होत आहे. मगाशी गहिनीनाथ महाराजांकडून ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसतं आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. इथं डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता. वारी हे एक सुंदर विश्व आहे. वारी हे एक विद्यापीठ आहे. विश्वाचं चैतन्य आहे आणि रुक्मिणी ही त्या विश्वाची आदिशक्ती आहे. या दोघांची पूजा म्हणजे विश्वातल्या संपूर्णत्वाची पूजा. रुक्मिणी मातेला स्नान घालून झालेलं आहे. आता वस्त्र नेसवायला सुरुवात होते आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, वेगानं, काहीसं गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असून सुद्धा, काहीशी गुंतागुंतीची रचना असून सुद्धा या मूर्तीला आता वस्त्रालंकारांनी नटवलं जात आहे. अतिशय कमी वेळात सराईतपणे हात फिरवून हे अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसतं आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. हे आपण पाहतोच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या दैवतेचं, इष्टदैवतेचं, आराध्य दैवतेचं पूजन करते आहे. तिची वस्त्रपूजा बांधते आहे. अतिशय कौशल्यानं, सफाईदारपणे रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जात आहे.
महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्यानपिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या यामध्ये रमलेल्या असतात, दंगलेल्या असतात आणि त्यातून अशी कलात्मक पैठण्यांची निर्मिती होते. त्याच्याच बरोबरीनं आता यंत्रमागावरतीही आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून देखील पैठणीचं आधुनिक रूप सुद्धा आपल्या समोर येतं. पैठणीची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी जसं ही तंत्रज्ञान काम करतं, तसंच अशा मोठ्या देवालयांमधले हे जे सोहळे आहेत, महापूजेचे सोहळे, ज्यामध्ये आपल्या प्रमुख आराध्य दैवताला सुद्धा आपण महाराष्ट्राची पैठणी नेसवतो आहोत, असे प्रसंग सुद्धा आपल्या पारंपरिक महावस्त्राची लोकप्रियता वाढवायला महत्त्वाचं योगदान देत असतात. समृद्धीच्या पाचू हिरव्या रंगाचं हे वस्त्र आपण देवीला नेसवतो आहोत. ती सृजनाची शक्ती आहे, ती आदिमाया आहे, तिच्यातून चराचराची निर्मिती होत असते. आत्ता आषाढाच्या महिन्यामध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणचे डोंगर, कपाऱ्या, जमीन, शेती हे सगळं ज्या हिरव्या रंगाने नटलेलं आहे, तोच हिरवा रंग आपल्या देवी मातेच्या वस्त्रामध्येही नटवतो आहोत. मगाशी आपण स्त्री संतांबद्दल बोलत होतो, तोच धागा थोडासा पुढे नेऊन मुक्ताबाईंबद्दल सांगावंसं वाटतं. संत मुक्ताबाई या योगमार्गाची अधिकारिणी होत्या. विश्व झालिया वह्नी संत मुखे व्हावे पाणी, असा प्रेमळ कणखर उपदेश देणारी मुक्ताई. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, असं नामदेवांसारख्या ज्येष्ठ भक्ताला खट्याळ परंतु परखडपणे विचारणारी ती तेजस्विनी. ती तेजस्विनी निश्चितच या तेजस्विनी रखुमाईचाच अंश असणार, यात काही शंकाच नाही. सरस्वती सौम्या भूत आपृषि पार्थिवान् अंतरिक्षा सरस्वती नितस्वादो विषमस्तास्तदातो पंचजातावर्धयन्ति वाजे वाजे हव्या भूत तयामयं नामयिना सुजे गीते त्युम्ने वीरण्या अपसामपस्तवान् सरदैव भवति विपुनेषु पस्तुत्या जिगुषा सरस्वती सरस्वत्य विमोहने भवस्यो मापस्त्रे पयसामान आदगर दुषस्वन सख्याचमा क्षेत्राण्यरणानिगमा कुशेनरा दिवो अस्य प्रसन्नाः ओम मा विष्णो दुर्गां वीर्याणि प्रबोधयपार्थिवानि विमेरयावसि यो अस्तमाय दुःखरं नोस्तं विजयप्राणश्रेदोरुगायः ततद् विष्णोस्तवदे वीर्येण मृगोण भीमपूजरोगिरिष्टाः यस्यो ऋषितृषिविक्रमणे स्वदेशीयत्रिभुवनानि विश्वा प्रविष्णवे ऋषभे तुमनमगिरिक्षित उरुगायाय वृष्टे दीर्घं प्रयतं सुरश्रमेको विमुमे त्रिभिरित्पदेभिः यस्य श्री पूर्णामधूनापदान्यक्षीयमाणा स्वदया वदन्ति गुरुक्रमस्य सैवन्दोरिता विष्णो पदे परमे मधो उत्साह तावाम्बास्तुन्यशमधिकमध्ययत्र गावो भूरि शृङ्गायासाः अथराहत दूरगाय
यस्य वृषः परमं पदमववाति भूरि प्रभपान्तमन्दसोधियायते महेशूराय विष्णवे चार्जता व्यासान्नूने पर्वतानामदाभ्यामः स्वस्वसुरर्वदेवतातुला वेशस्तात्करणमेव दोर्जा विष्णोस्तवमामृषते यामर्जाय प्रतिदीयमानविदुषानोरसुरसनामोरुषताः आयीं वर्धन्ति मय्यस्य ममोद्यं निमाकरानयतिरेतस्य भुजे दुधानि पुत्रो वरं परं पितुर्नाम तृतीयमधिरोचने दिवा तत्त्वदितस्य ममोद्यं गृणीमधीनस्य त्रातुररुकधियमीषाः यप्तादिमानित्रिकने दुविधामभिरुप्रवेटोरुगाय यदिपदे वेदस्य प्रवाणे स्वरदृशो विज्ञाय पर्यो पुरण्यदि तृतीयमस्य नगिरा रजतिमयशनमदयन्तपदत्रिणाः सुरवेसा गन्धावतीं जनामवेशकरन्नपत्रं गरीयर्वी विपद गृहचरी रविमानरुकुअवेयुवा कुमारप्रजेत्याहवम् ॐ अहं रुद्रेभिर्वसुवेश्वराम्यहमादित्यैर्विश्वदेवैः अहं मित्रावरुणो वा विपर्म्यम् इन्द्राग्नि अहमश्विनो वा अहं सोममाहनदमिपर्म्यं द्रष्टारमूतभूषणं बलाम् आन्ददामित्रमिडममिषमदेवप्राग्येयमानाय अहं राष्ट्री सङ्गमनि वसूनान्तिदिशि प्रथमायत्न्याः आमादेवाव्यदुतपुरतरा भूरि सारा भूर्यां वेशयन्ति मया सो अन्नमदीयोपैषदीय प्राणीदेयं श्रोणात्युक्ता अमन्तो मान्त मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणामध्ये रुक्मिणी मातेची वस्त्रपूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण तिची देखील गंधाने पूजा करणार आहोत. रुक्मिणी मातेची आता वस्त्रपूजेनंतर गंधपूजा आपण करणार आहोत. गंधाचा उपचार आता केला जाईल. व्यक्तीच्या तेजाचं केंद्र असं जिथे म्हटलं जातं त्या कपाळावरच्या मध्यभागी अतिशय तेजस्वी असा गंधाचा टिळा आपण लावणार आहोत. सर्व शुभचिन्ह सुचिन्ह अशी ओंकार स्वस्तिक अशी चिन्ह रेखून आता आपण मातेच्या भाळी टिळा लावणार आहोत. स्त्री संतांबद्दल बोलताना नागी म्हणजे नागरी ह्या संत नामदेवांच्या पुतणीचा उल्लेख आपल्याला केलाच पाहिजे. त्या जन्मजात विठ्ठल भक्त होत्या. बालवयातच सासरी त्या काळच्या प्रथेप्रमाणे बालवयातच सासरी गेलेल्या नागीची विठ्ठल भक्ती सासरी मात्र मान्य नव्हती. त्यावेळेला तिनं केलेली कृती ही तिची अस्मिता दाखवून देणारी कृती आहे. ती सासरी गेल्यानंतर पहिली एकादशी आली आणि तिनं तत्परतेनं पंढरीची वाट धरली. पद्यरूपामध्ये आत्मकथाही तिनं सांगितली. ही बहुधा नागीनं सांगितलेली जी आत्मकथा आहे ती बहुधा मराठीतली पहिली स्त्री आत्मकथा आहे. आणखीन एक संत विठाबाई, आणखीन एक संत आहे संत स्त्री आहे विठाबाई. तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही असं नवऱ्याला ठणकावून सांग. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होणारी इतकी जागृत अशी स्त्री अस्मिता असणारी विठा ही तेजस्विनी रखुमाईचीच लेक म्हटली पाहिजे. या तेजस्विनींची एक एक रूप स्त्री संतांच्या रूपानं आपल्याला जे दिसतात, कान्होपात्रा असेल, संत जनाबाई असेल, कुठल्याही निवडलेल्या गोष्टीशी स्वतःहून तद्रूप एकरूप होण्याची जी शक्ती, समर्पण करण्याची शक्ती स्त्रीला मिळालेली आहे ती त्या संत जनाबाईच्याही ठिकाणी दिसते. तुळशीचे वनी जनी उकलिते वेणी, हाती घेऊन लोणी सेवा करी चक्रपाणी अशी इतकी विठ्ठलाशी परम एकात्म झालेली जनाबाई म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी आदर्श ठरावी.
विठ्ठलाच्या रुक्मिणी मातेचंही, विठ्ठलाच्या पत्नीचं रुक्मिणी मातेचंही त्याच्याप्रती असणारं समर्पण असंच आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्यासाठी आदर्शभूत असलं पाहिजे. ते समर्पणपर आहेच, पण त्याच वेळेला तिची स्वतःची स्वाभिमानाची अशी ज्योतही त्यामध्ये दिसते. ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती आपल्या अंगी आपण तिचं तेज घेतलं पाहिजे. रुक्मिणी मातेला आता मळवट भरून कुंकू लावून झालेला आहे. तिची वस्त्रपूजा झाल्यानंतर आता आपण कुंकुमाने तिला रेखित करत आहोत. अतिशय तेजपुंज तेजस्वी अशी ही मूर्ती आहे. पायी लोळण घेणाऱ्या भक्ताकडे अत्यंत प्रेमानं बघणारे तिचे हे डोळे कुठल्याही क्षणी उघडून आपल्याकडे बघतील आणि त्या चैतन्याची मूर्ती, त्या चैतन्याची प्रतिमा आपल्याला त्या डोळ्यांमध्ये दिसेल, इतकी ही जिवंत मूर्ती वाटते. पांडुरंगाची ही मूर्ती अशीच चैतन्यमयी झालेली आहे आणि महापूजेनं ह्या दोन्ही मूर्तींवरती एक वेगळंच तेज चढलेलं आहे हे आपण पाहतो आहोत. तुळशीचं पत्र इथे रखुमाईच्या कपाळावरती, भाळावरती लावलेलं आहे. आपल्या सर्वच पूजा अर्चनांमध्ये दिसणारा जो रंगांचा आविष्कार आहे तो एका परीने आपल्याला हे सांगतो, हे शिकवतो की आयुष्य अतिशय रंगीत आहे, आयुष्य सुंदर आहे. त्याचा उपभोग घेताना त्याला पूर्ण सम्मुख अभिमुख होऊन आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्या. ते जीवनामध्ये निरनिराळे रंग उधळेल आणि तुम्हाला सदैव सुखी ठेवेल, आनंदी ठेवेल. रुक्मिणी मातेच्या मुखावरचे हे आत्ता दिसणारे जे रंग आहेत, तेजाचा पिवळा केशरी रंग, समृद्धीचा हिरवा रंग, अस्मितेचा लाल रंग असं आपण म्हणू शकतो. मूर्तिमंत सौंदर्य असणारी ही जी रुक्मिणी माता आहे, तिला मानवाच्या हातांनी, मानवाच्या दृष्टीनं अधिक सुंदर करण्यासाठी ही सगळी उपचारात्मक पूजा सुरू आहे. सगुण रूपाची भक्ती करायची म्हणजे त्याला मगाशी ज्ञानोबा माऊलींनी म्हटलं तर त्याप्रमाणे, त्या उल्लेखाप्रमाणे सगुण रूपाला सजवून नटवून त्याचा सिद्ध होणारा रंगमय आविष्कार पाहून त्याच्या प्रेमात पडावं आणि त्याची भक्ती करत राहावी अशा उद्देशानं सगुण रूप सजवलं जातं. रुक्मिणी मातेचा मुकुट आता सर्वांच्या हस्तस्पर्शानं, मस्तकस्पर्शानं त्यानंतर आता तो मातेला चढवला जाणार आहे. मातेच्याही मुकुटाची आभा दशदिशांमध्ये फाकावी असा तो तेजपुंज मुकुट आहे आणि मूळच्या रुक्मिणी मातेच्या मुखाचीही आभा त्या मुकुटावर पसरली आहे आणि सर्वत्र तेजाचा आविष्कार होताना दिसतोय. सुवर्णम सदक्षिणाकम सतांबूलम श्री भगवती रुक्मिणी देवी देवता
देवता तुभ्यमहं संप्रददेत प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि। मातेला आता विविध अलंकारांनी सजवलं जातंय, अलंकृत केलं जातंय. हिरण्ययात् पर्योनिर्निशब्दा हिरण्यदाता तत्सन्नामस्मै ओम युवा स्वासा प्रिविदागा। विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, अशी प्रार्थना ज्यांना करावी असे हे रुक्मिणी पांडुरंगाचं दैवी दाम्पत्य. रुक्मिणी आणि पांडुरंगाचं क्षणकाल दर्शन घ्यावं आणि वाटावं ते डोळ्यापुढून दृश्य ते सरकूच नये. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे. झणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अगदी हीच प्रार्थना रुक्मिणी मातेलाही आपण करू शकतो. मातेची महापूजा आता पूर्णत्वाकडे चालली आहे. प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप असणारी ही जी रुक्मिणी आहे तिला सोन्याच्या अलंकारांनी सजवायचं म्हणजे पुन्हा एकदा आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते अर्पण करण्याचा भाव तर आहेच, परंतु अलंकारिले कवण कवणे हे निर्वचेना. दागिन्यांनी तिला सजवली खरी, पण ती तर लक्ष्मी माताच, त्यामुळे दागिन्यांनाच तिच्या तेजानं शोभा आले. अलंकारच तिच्यामुळे अधिक अलंकृत झालेत आणि अलंकारांची शोभा वाढली आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक दागिने, पारंपरिक अलंकार रुक्मिणी मातेला चढवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचं पारंपरिक महावस्त्र, हिरव्या रंगाची मानाची पैठणी, ती आपण रुक्मिणी मातेला दिलेली आहे. आणि गळ्यामध्ये महाराष्ट्राचा पारंपरिक अलंकार जो म्हटला आता कोल्हापुरी साज, तो आपण रुक्मिणी मातेला अर्पण केलेला आहे. एका अर्थी महाराष्ट्रातला हा जे पारंपरिक कला प्रकारांचं वैभव आहे तेच आपल्या देवाला, आपल्या देवीला दाखवून ते वैभव अबाधित राहावं आणि पिढ्यानुपिढ्या कारागिरांनी ते करत राहावं, घडवत राहावं अशी प्रार्थना आपण करतो आहोत. मातेला पुष्पहार आता आपण अर्पण करतो आहोत. प्रवाल तुलसी दलमंजरी स्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसीद कालोद्भव पुष्पं समर्पयामि तदा च प्रसन्न पूजारते तुलसी दलपत्रं समर्पयामि. मातेच्या किरीटालाही मुकुटालाही पुष्पमंडित केलेलं आहे. तिच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातलाय. त्याचबरोबर आता रुक्मिणी मातेच्या हातांनाही फुलांनी अलंकृत केलं जात आहे. लोकसाहित्यामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये रुक्मिणीबद्दलचं साहित्य निर्माण झालेलं दिसतं. तुळस जशी पांडुरंगालाही प्रिय आहे तसंच तुळशीच्या गुणधर्मांसाठी ती आता आपण रुक्मिणी मातेलाही अर्पण करतो आहोत. आजची फुलं हे उद्याचं निर्माल्य असलं तरी आज त्यांच्याकडून मिळणारं जीवन, त्यांच्यातला रसरशीतपणा, त्यांच्यातलं मांगल्य हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. धूपारती आणि दीपारतीनंतर आता आपण मातेला नैवेद्य दाखवतो आहोत. तीच आदिशक्ती, तीच भवानी माता, तिनेच ह्या सगळ्याची निर्मिती केली. पण ह्या फळांच्या नैवेद्यानं, फलाहाराच्या नैवेद्यानं तिला आपण तिनेच निर्माण केलेली गोष्ट तिलाच अर्पण करून आपण तिचीच प्रार्थना करणार आहोत की हे वैभव, हे सृष्टी वैभव, हे आरोग्यदायी वैभव आम्हा सर्व प्रजाजनांना सतत अनुभवाला येऊ दे. त्याने आमच्या आरोग्याचं रक्षण होऊ दे
आणि तू अशीच आमच्या मागे निर्मितीची शक्ती म्हणून, सृजनाची शक्ती म्हणून आमच्या पाठीशी उभी राहा. लोकसाहित्यामध्ये एक छान रुक्मिणी मातेला आता वस्त्र अर्पण केली जात आहेत. मानाचे वस्त्र पूजा करणाऱ्या दाम्पत्याकडून मातेला अर्पण होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केलेली आहे. ते मानाचं वस्त्र रुक्मिणी मातेला अर्पण करत आहेत. त्याबरोबरच सौभाग्य लक्षणं अर्पण केले जात आहेत. मानाचं वारकरी दाम्पत्यही सोबत इथे आहे. रुक्मिणी मातेच्या पूजेमध्ये सहभागी झालं आहे. मानाचं वस्त्र देत आहेत. मातेला अलंकार अर्पण करण्यात आलेले आहेत. सौभाग्य अलंकार आपण मातेला अर्पण करतो आहोत. आणि सद्भाग्याची ओटी राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या, आपल्या प्रत्येक भगिनीच्या पदरामध्ये सौभाग्याची, सद्भाग्याची ओटी पडावी अशी प्रार्थना आपण करतो आहोत. मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे हे महापूजेमध्ये आज सहभागी झाले. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये अंबासन इथले रहिवासी असणारं हे शेतकरी दाम्पत्य 15 वर्षांपासून अविरतपणे वारीला येत आहेत. उदरनिर्वाहासाठी भाजीपाला पिकवणारं हे शेतकरी दाम्पत्य आहे. आज ते मानाचे वारकरी ठरलेले आहेत. त्यांच्याकडूनही रुक्मिणी मातेची ओटी भरली जात आहे. लोकसाहित्यामध्ये एक अतिशय मनोरम अशी कथा सांगितली जाते की चंद्रभागेला बुक्क्याचा वास का? तर चंद्रभागेला बुक्क्याचा वास का येतो याबद्दलची एक लोककथा आहे. लोकसाहित्यामध्ये जी मनोरम कथा आहे तिचा थोडक्यात उल्लेख करायचा तर ते एक सुंदर कारण सांगितलं जातं. रुक्मिणीनं धुन धुती देवा विठ्ठलाचा झगा, रुक्मिणीनं धुन धुती देवा विठ्ठलाचा झगा, अबीर बुक्क्याचा ग वास सुटला चंद्रभागा. मातेच्या महापूजेनंतर प्रसादरूप असा आनंद ह्या दोन्ही दाम्पत्यांना मिळालेला आहे. ज्ञान, ध्यान आणि समाधान पांडुरंगांच्या आणि रुक्मिणीच्या दर्शनानं ज्ञान मिळवावं, तिथे ध्यान लागावं आणि समाधान प्राप्त व्हावं
या समाधानासाठीच वारकरी आसुसलेले असतात। त्या समाधानाच्या ओढीनंच शेकडो किलोमीटर पायी तुडवत ठिकठिकाणहून आबालवृद्ध वारकरी स्त्री पुरुष इथे पंढरीत दाखल होतात आणि अगदी कळसाच्या दर्शनानं सुद्धा समाधान पाहून आपापल्या घरट्याकडे परततात। सामूहिक भक्तीचा एकात्मिक आविष्कार म्हणजे ही वारी असते। रुक्मिणी मातेच्या महापूजेनंतर प्रसाद रूप असे मिळालेले पुष्पहार आणि तुळशी हार आता मुख्यमंत्री दाम्पत्याने एकमेकांना घातले आहेत। रुक्मिणी मातेचा आशीर्वादच त्यांनी परिधान केला आहे। स्वस्ति मंत्रार्था सत्या संधू रुक्मिणी पांडुरंग देवता सो प्रसन्ना वरदा भवतु। मातेकडून आलेलं श्रीफल आता त्याची श्रीफलाची प्राप्ती झालेली आहे ओटीमध्ये। थोडं सगळ्यांना पटकन सांग। आता मानाचा वारकरी दाम्पत्य बाळू शंकर आहिरे आणि आशा भाग्यवती आशा यांनाही रुक्मिणी मातेच्या महापूजेनंतरचा प्रसाद रूप असे तुळशीहार आणि पुष्पहार आता परस्परांना घालण्यासाठी दिले जात आहेत। पांडुरंगाचा प्रसादही त्यांनी अद्याप परिधान केलेला आपल्याला दिसतो आहे। आता हा रुक्मिणी मातेचा प्रसादही आशीर्वाद रूप प्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे। श्रीफलाचं प्रसाद आता हा ओटीमध्ये घालण्यात आलेला आहे। परस्परांच्या सद्भाग्याची प्रार्थना करत शुभेच्छा देत एकमेकींना वाण दिलं जात आहे। एकच फोटो होणार आहे तेव्हा आपण मागे जाऊ। मुख्य देवतेच्या चरणस्पर्श करून दर्शन घेण्याचं भाग्य फार कमी देवालयांमध्ये मिळतं। त्यामधलं हे एक प्रमुख देवस्थान आहे। इथे पांडुरंगाच्याही चरणाला स्पर्श करून भक्त आपलं भक्तिभाव प्रकट करू शकतात आणि रुक्मिणी मातेच्याही चरणावरती डोकं ठेवून आपण आपला भाव तिथे प्रकट करू शकतो। कुठेही भक्तापासून वेगळा राहिलेला विभक्त झालेला असा देव इथे दिसत नाही। देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त। देव निराळा आणि मी निराळा असं मानतो त्याला म्हणतात विभक्त। जो असं मानत नाही तो असतो भक्त। अशा भक्ताला मग पंढरीनाथ आणि रखुमाई स्वतःपासून वेगळे मानत नाहीत। अशा भक्तांना ते त्यांचे स्वतःचे लेकरं मानतात। पंढरीराया त्यांचं उष्ट खातो, त्यांच्याबरोबर जेवतो, त्यांची कामं करतो, कारण तो भक्त असतो, विभक्त नसतो। विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं। संतांनी रुक्मिणीला आपल्या भावविश्वाशी जोडला आहे, कारण ती आई आहे, ती आदिशक्ती आहे, ती चित शक्ती आहे। ती लेकरांच्या भावविश्वाशी अगदी सहज जुळून येते, जोडली जाते। त्यामुळे अप्रतिम भावदर्शन रुक्मिणीच्या संदर्भामध्ये दिसतं। आजच्या महापूजेनंतरचे हे आयुष्यभरासाठी हवेसे वाटणारे क्षण कॅमेऱ्याच्या छबीमध्ये टिपले जात आहेत आणि हे आगळं वेगळं समाधान घेऊन हे मानाचं वारकरी दाम्पत्य आता त्यांच्या घरकुलाकडे परत जाईल। यावर्षीची आषाढी वारी त्यांच्यासाठी खरोखरच भक्तिप्रसाद घेऊन आलेली आहे असं म्हणता येईल। माननीय मुख्यमंत्री यांनी सपत्नीक पूजा केली। मानाच्या वारकरी दाम्पत्यानंही पूजेचा मान मिळवून त्यांनाही हे सद्भाग्य प्राप्त झालं। दिंडी, पताका, टाळ, मृदुंग, वैष्णव, वाळवंट साऱ्यांची एकरूपता वाळवंटात अनुभवाला येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।